असेल. आमच्या कॉलेजमध्ये डॉक्टर अरुण अडसोळे सर आले होते, जे आपले शिक्षण पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू. त्या कुलगुरूने एक उदाहरण सांगितलेलं होतं. ते म्हणाले, मी फिनलंडला गेल्यानंतर सरांना एका ठिकाणी एक व्याख्यान द्यायचं होतं. एका क्लासमध्ये 20 मुलं होती त्या क्लासमध्ये. आणि त्या पद्धत अशी आहे की कुठल्याही लेक्चरनं क्लासला जाताना किंवा जायच्या अगोदर त्या ठिकाणी एक पीपीटी तयार करायची आणि मुलांना रात्री 12 पर्यंत मेल करायची त्यांच्या मेल आयडीवर. ही त्या सिस्टीम मेथड आहे. ज्याला उद्या वर्गात क्लासमध्ये जायचं टीचिंगला, त्यानं एक पीपीटी तयार करायची उद्या शिकवणारे आणि मुलांना शेअर करायची. सरांनी रात्री 12 पर्यंत जागून त्यांना पीपीटी पाठवून दिली, शेअर केली. आणि सकाळी 7-8 वाजता लेक्चरला सर त्या ठिकाणी गेले. 8 वाजता लेक्चरला गेले. लेक्चर संपल्यानंतर 1 तासाभरानं लेक्चर संपलं. पाठीमागून एक पोरगं उठला आणि म्हटलं, सर तुम्ही 12 वाजेपर्यंत योग्य आहे, तुम्ही ते शिकवलंय, पण 12 नंतर सकाळी 8 पर्यंत तुमच्या विषयामध्ये हे बदल झालेले ते तुमच्या लेक्चरमध्ये आलेले नाहीत. इतकी पिढी आहे ही ऍडव्हान्स. आपल्याला सातत्यानं नवीन नवीन शिकावं लागेल. सर मगाशी म्हणाले एआय 2 वर्ष चालेल, त्याच्यानंतर आणखीन नवीन एआयचा फॉर्म येतोय तुमच्याकडं. सहकार महर्षी नवीन नवीन शिकत गेले, मग सर कारखाना आहे. हा जो कारखाना इथं दिसतो आपल्याला, हा काही साधा सहज उभारलेला नाहीये. अगोदर हे भाग भांडवल होतं. ते भाग भांडवल उभा करण्यासाठी 2 लाखाची अट होती. काही दिवसांना भाग भांडवलाची परत अट बदलली, 5 लाखाचं झालं. परत सहकार महर्षी सगळीकडे फिरतात, सगळ्यांना पैसे मागतायत, सगळ्यांच्या समोर जात आहेत, सगळ्यांना समजून सांगतात कारखाना उभारला पाहिजे. कारखानी संघर्ष आहे आणि शेवटी कारखान्याची परवानगी आहे. आलेल्या समस्येला, आलेल्या आव्हानाला तोंड कसं द्यायचं हे आपल्याला सहकार महर्षींच्या चरित्रातून प्रामुख्याने शिकावं लागेल. या जिल्ह्यामध्ये माणूस पेरला आणि माणूस बदलला. त्यामुळे आज महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला एकमेव पिढी सांगावी लागते, ती म्हणजे मोहिते पाटील परिवाराची पिढी. 4थी पिढी महाराष्ट्राच्या राजकारणात सक्सेस आहे. आज सयाजीराजेपर्यंत आपल्याला या ठिकाणी ही सगळी एक लिंक घेऊन जाता येते. म्हणजे 1830चा आहे. जाता जाता इतिहासाचा एक संदर्भ पण तुम्हाला सांगून जातो. 1830चा एक पंचकोळीचा सातारच्या भोसले प्रतापसिंह महाराजांनी एक करार केलेला आहे. पंचकोळीचा करार आहे, विशेषतः मराठा नातीविषयक करार आहे, त्याच्यामध्ये हा करार आहे. आणि 1830चा जो सातारकर भोसलेंच्या कागदपत्रामधला त्या करारात अकलूजच्या मोहित्यांचा उल्लेख आहे पंचकोळीमध्ये. तिथून हा सगळा प्रवास, मग अकलूजची पाटीलकी, मग सहकार महर्षींचं दत्तक जाणं, मग या भागाच्या विकासाची भूमिका, तो पुढे विजयदादा असतील, बाळदादा साहेब असतील, पप्पासाहेब असतील, ही सगळी 6 भावंड, त्यांची 8 नातवंड आणि परत नातवंडांचे 4थे. महाराष्ट्राचे मी मुद्दामून हे वाक्य वारंवार 2 वेळा, महाराष्ट्राच्या राजकारणात 4थी पिढी कुठेही सक्सेस दिसत नाही. कुणीही घ्या, कुणी काढून घ्या पिढी, पण आपल्या भागामध्ये ही पिढी सक्सेस होण्याचं कारण याचा जो या झाडाची जी मुळं खोलवर उचली गेली ना, ही माणूस बदलण्याच्या प्रोसेसमुळे झालेली आहे, माणूस बदलण्याच्या प्रक्रियेमुळे झालेली आहे. सहकार महर्षींनी माणूस बदलण्याचा प्रयत्न केला. आपण सुद्धा आपल्याला बदलावं लागेल. साचलेपणा आपल्या आयुष्यामध्ये उपयोगाचा नाही. आपल्याला जर नाही बदललं, आपण जर नाही बदललो तर कुठंतरी आपल्याला बदल स्वीकारावे लागतील. सहकार महर्षींनी येणारे सगळे बदल स्वीकारले. आणखीन एक उदाहरण तुमच्या समोर ठेवतो. सारस्वत नावाची एक बँक आहे, ऐकून असाल आपण. 1918 साली सारस्वत नावाची बँक स्थापन झाली. नेटवर्क आहे 21,000 कोटीचा. आणि दुसरी 2015 साली निर्माण झाली बंधन नावाची बँक आहे. आणि बंधन बँकेचा नेटवर्क आहे 15 ते 17 पासून म्हणजे आता 26 पर्यंत या बँकेचा नेटवर्क आहे जवळपास 4.5 लाख कोटी रुपये. 24-25 ला 21,000 कोटीत आहे. आणि 15 वर्षात स्थापन झालेली बंधन बँक ही जवळपास 4.5 लाख कोटीच्या आसपास आपला नेटवर्क जमा करते. म्हणजे आपल्याला स्वतःला अपग्रेड करावं लागेल, आपल्याला बदलावं लागेल, आपल्याला स्वीकारावं लागेल, नवीन नवीन गोष्टी आत्मसात कराव्या लागतील. सहकार महर्षींनी प्रत्येक वेळी ते केलं. केवळ कारखान्याकडून थांबले नाहीत. त्याला पर्याय काय, त्याला उपचार काय, त्याला उपाय काय, या सगळ्या गोष्टी सहकार महर्षी त्या ठिकाणी प्रामुख्यानं करत गेले. मित्रांनो, तुम्ही मॉडर्न इंजिनिअरिंग मधले आहेत है ना, कोडिंग शिकताय, डिझाईन पण शिकताय, कोडिंग आणि डिझायनिंग पण शिकतात.
याच्यामध्ये सहकार महर्षींनी सुद्धा इंजिनिअरिंग केलं. सहकार महर्षीने कोणतं इंजिनिअरिंग केलं तर त्यांनी सोशल इंजिनिअरिंग केलं. पण माणसं जोडण्याचं जे इंजिनिअरिंग त्यांनी केलं ना, त्यामुळे आज आपल्याला या ठिकाणी सहकार नावाची सिस्टीम त्यांनी उभारली. त्या इंजिनिअरिंग मधून सहकार नावाची सिस्टीम उभारली. आपला सहकारी कारखाना आहे, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना, हा सहकारी आहे. शिवशंकर बाजार हा सहकारी आहे. शिवामृत दूध संघ हा सहकारी आहे. आपलं इंजिनिअरिंग कॉलेज हे कारखान्याचं सहकारी तत्वावर चालणार आहे. या भागामध्ये खासगी उद्योगधंदे उभारता आले नसते का? 100% आले असते. पण माझी जमीन गहाण ठेवून या भागातल्या शेतकऱ्याच्या पोराला, या भागातल्या सर्वसामान्य कामगाराला मला उभा करायचंय, म्हणून मला त्याला हात द्यायचा, त्याचा हात मी हातात घेतलाय. हा सहकार या मातीमध्ये रुजवला आणि सोशल इंजिनिअरिंग सहकार महर्षीने केलं. म्हणून आपल्याला इंजिनिअरिंग कॉलेजची खूप चांगली इमारत या ठिकाणी दिसते. हा पाया सहकार महर्षीने आपल्याला त्या ठिकाणी घातलेला होता. सहकार महर्षीने तेच केलं. या भागातला माझा माणूस उभा करायचा असेल ना, तर त्याला त्याची आयडेंटिटी दिली पाहिजे, त्याला त्याची ओळख दिली पाहिजे. आणि ओळख कशातून होते तर त्याला उभा केला पाहिजे. सहकाराच्या माध्यमातून त्याला हात दिला पाहिजे, त्याची आर्थिक संपन्नता दिली पाहिजे, त्याच्या राहण्यासाठी घर दिलं पाहिजे आणि घरासमोर एक गाय दिली पाहिजे. घरटी एक गाय ही संकल्पना शिवामृत दूध संघाच्या माध्यमातून सहकार महर्षीने राबवली. घरटी एक गाय. सहकार महर्षी वसंत व्याख्यानमालेत, पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत भाषण करताना त्यांनी सांगितलं होतं की आम्ही ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी काम करतोय. शहरातली तुम्ही नाक्यावर मोरडणारी माणसं आहात, आमच्या ग्रामीण भागातल्या माणसांकडे तुम्ही लक्ष देत नाही. पण आम्ही ज्यावेळेस या सहकारी संस्था उभा केल्यात करतो, त्यावेळेस आम्हाला त्या माणसाचं हित डोळ्यासमोर ठेवून काम करावं लागतं. साहेब सांगायचे, एक गाय असेल तर त्याचा पगार हा तलाठा एवढा असतो, 2 गाय असतील तर त्याचा पगार तहसीलदारा एवढा असतो, 3 गाय असतील तर त्याचा पगार मामलेदारा एवढा असतो, आणि दारात 4 गाय असतील दर्शात तर त्याचा पगार कलेक्टर एवढा असतो. ते उदाहरण सहकार महर्षी पटवून द्यायचे. म्हणजे त्यात निघणाऱ्या दुधातून, त्याच्या उत्पन्नातून, त्याच्या बाय प्रोडक्ट मधून घरात आर्थिक संपन्नता येते. म्हणून सहकार महर्षींनी शिवामृतची या ठिकाणी स्थापना केली. वसंत व्याख्यानमालेतलं मला आवडलेलं त्याचं ऐकताना काल प्रताप क्रीडा मंडळाच्या माध्यमातून ते भाषण प्रसारित पण केलं युट्यूबवर. नक्की ऐका ते. साखरेच्या लेवी दराचा विषय मांडलाय त्यांनी. याच्यापेक्षा मला आवडलेला त्यातल्या भाषणाचा एक मुद्दा आहे, तो मला या ठिकाणी सांगावा वाटतो. सहकार महर्षी म्हणतात, आम्ही शहरातली गर्दी कमी केली आहे. आमच्या भागात कारखानदारी उभा करून, आमच्या भागात आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था उभा करून शहराकडे जाणारी गर्दी आम्ही केली आहे, कमी केली आहे. म्हणजे ग्रामीण भागातलं नॉलेज, ग्रामीण भागातला कामगार याच ठिकाणी आम्ही थांबवलाय याच्या माध्यमातून. विद्यार्थी मित्रांनो, आज आपला सगळ्यांचा ओढा पुण्याकडे आहे, सगळ्यांचा ओढा मुंबईकडे आहे. परवाच्या दिवशी मी एक बातमी वाचत होतो. गेल्या महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये पुण्यात आरटीओ ऑफिसचे अधिकृत आहे, एका महिन्यामध्ये आरटीओनं 36,000 गाड्या विकल्या, 36,000 गाड्या. आणि परवा दिवशीचीच बातमी आहे, पुणे आणि मुंबई हायवे 32 तास बंद होता. आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करत असताना या गोष्टीचा विचार कधी करणार आहोत का नाही? गाड्या आल्या ठीक आहे, सदनता आली, संपन्नता आली, आर्थिकता आली ठीक आहे, पण बाकीच्या गोष्टी त्याला येणार आहेत, त्याचं काय? सहकार महर्षींनी सगळ्या गोष्टीचा विचार केला होता. म्हणून ते म्हणतात की आम्ही शहराकडे येणारे लोंढे थांबवलेत. माझ्या माहितीनुसार जवळपास आपल्या सगळ्या संस्थांमध्ये अगदी सभासद जर धरले तर साधारणपणे 43,265 कर्मचारी सभासद आहेत. सगळ्या संस्था, शिक्षण प्रसारक मंडळ असू द्या, शिवामृत असू द्या, किंवा ज्या काही आपल्या माळशिरस, 43,000च्या आसपास तो सभासदांनी आहे. हा सगळा शहराकडे येणारा लोंढा थांबवला गेला. सहकार महर्षी वसंत व्याख्यानमालेत तेच सांगत होते. शहरातली होणारी जी गर्दी आहे ना, जो संवाद तुटतो माणसातला, समाजातला, हा संवाद घडवून आणण्यासाठी सहकार महर्षींनी त्या ठिकाणी एकमेकावर अवलंबून असणाऱ्या संस्था त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, ही संस्था एकमेकावर अवलंबून असणाऱ्या होत्या. कारखाना चालवायचा त्याला ऊस पाहिजे, ऊसाला पाणी पाहिजे, पाण्याला कालवा पाहिजे, कालव्याला धरण पाहिजे, धरणाला पाऊस पाहिजे. माळशिरस तालुका हा माळाचं शीर म्हटला जातो, माळाचं शीर. तुम्ही ज्या परिसरात बसलाय ना, तिथं कुसळ सुद्धा उगवत नव्हती. कुसळ
कुसळ माहिती आहे ना, माहिती असेल तुम्हाला. तिथं कुसळ सुद्धा उगवत नव्हती. आज आपण लॉन मध्ये बसलोय, तिथं सगळं हिरवाई आहे. एकमेकावर अवलंबून असणारी प्रत्येक व्यवस्था त्यांनी निर्माण केला. ही सगळी 100 एकर जमीन स्वतःची सहकार महर्षींनी कारखान्यासाठी त्या ठिकाणी दान दिली. चितळेनगर सदाशिवनगरचा कारखाना, स्वतःची जमीन डीसीसी बँकेत गहाण ठेवली आणि पैसे उचलून तो कारखाना सुरू केला. त्या सगळ्या गोष्टी सहकार महर्षींनी त्या ठिकाणी केल्या. आणि